मित्रांनो, पिंपळवंडी या ठिकाणी आहे आणि पिंपळवंडीतील काकडपट्टा शिवारातील शेतकरी मयूर वाघ यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यामध्ये हा गेल्या 2 ते 3 महिन्यातला 6वा बिबट्या जेरबंद झालेला आहे. आपल्यासोबत ओतूर वन परिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे सर आहेत, तर त्यांना या बिबट्याबद्दल विचारूयात. आणि दुसरी गोष्ट, हा जो बिबट्या जेरबंद झालेला आहे तर याच्या गळ्याला कॉलर लावलेली आहे. याचा अर्थ हा बिबट्या अगोदर कधीतरी ट्रॅप झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला ती कॉलर लावण्यात आलेली आहे आणि मग त्याला सोडण्यात आलेली आहे. वन विभाग सांगताय की आम्ही बिबटे सोडत नाहीये, परंतु आता पहिल्यांदा या परिसरामध्ये कॉलर लावलेला बिबट्या ट्रॅप झाल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सर, हा जो कॉलरवाला बिबट्या आहे तर याच्याबद्दल एक डिटेल माहिती सांगा की कॉलरवाला बिबट्या भेटतोय आणि वन विभाग तर सांगताय की आम्ही बिबटे सोडत नाहीये. सर्वात प्रथम नमस्कार. या ठिकाणी जो ट्रॅप झालेला बिबट्या आहे ह्याच्या गळ्याला कॉलर आयडी दिसत आहे आपल्याला. तर हा कॉलर आयडी साधारण जेव्हा वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून यांनी अभ्यासक्रमासाठी त्या 7 ते 8 महिन्यापूर्वी साधारण ते प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी लावले होते. त्याच्यात हा एक बिबट्या आहे आणि तो आत्ता आपल्याकडे आज दिनांक 4/2/2026 रोजी तो ह्या पिंजऱ्यात जेरबंद झालेला आहे. तर ह्याचा जो कॉलर आयडी आहे ह्याची माहिती आपल्याला जेव्हा आपण SOS माणिकडो या ठिकाणी आपण ह्या बिबट्याची ज्यावेळेस तिथं नेऊन त्याची बेल्टमधनं जी इन्फॉर्मेशन जी मिळेल आणि जी डिटेक्ट जी माहिती मिळेल ती आपल्याला तिथूनच ती कन्फर्मेशन होऊ शकतं की कधी सोडलेलं आहे आणि किती जर सोडलेलं आहे, कधी मेल आहे का फिमेल आहे का, सगळं त्यातून माहिती मिळू शकते त्याच्यातून. तुमच्या म्हणण्यानुसार एक 7 ते 8 महिन्यापूर्वी हा बिबट्या सोडलेला आहे, परंतु ह्या 7 ते 8 महिन्यामध्ये असा अभ्यास करण्याची काय गरज आहे? जर एवढी परिस्थिती गंभीर असताना पुन्हा एकदा जर बिबटे सोडतायत पकडले? नाही, ह्याच्यामध्ये कसं आहे, बिबट्याचं जे खाजगी क्षेत्राचा जो त्याचा वावर आहे त्याचा एरिया तो किती कॅप्चर करत आहे, कुठे कुठं तो फिरत आहे आणि शक्यतो हे जे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे ह्यांचा जो रिसर्च आणि जो अभ्यास चालू आहे त्याच्या अभ्यासासाठी त्यांनी ते आपले जे खाजगी क्षेत्रातले जे वाईल्ड ॲनिमल्स आहे त्यासाठी हे त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवलेला आहे त्यांनी. सर, आपल्या जुन्नर परिसरामध्ये 20 ते 25 वर्ष झालेलं आहे बिबट मानव संघर्ष सुरू आहे. तर अजूनपर्यंत जर फक्त आपण बिबट्याचा जर अभ्यासच करत असू तर आपण त्याच्यावर उपाययोजना कधी करणार आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. नाही, आता तुम्ही पाहता की सर्व जुन्नर तालुका हा बिबट प्रवण क्षेत्र आहे. त्याच्या अनुषंगाने बिबट्यांची संख्या वाढलेली आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. जशी पिंपरखेडला घटना घडल्यानंतर जुन्नर विभागाने पण एक ठोस हे राबवला आहे की जे ट्रॅप बिबट होत आहेत पिंजऱ्यांमध्ये ते आपण माणिकडोला आपण नेऊन ठेवत आहोत, ते सोडले जात नाही. पण हा जो ऑलरेडी लावलेला जो लेपर्ड आहे हा त्याच्या आधी सोडलेला आहे आणि तो अभ्यासासाठी सोडण्यात आला होता. पण ह्याच्यासाठी त्याच्या अनुषंगाने आपल्याला त्याची जी बेसिक माहिती जी आहे, म्हणजे तो किती महिन्याचा असेल, त्याला कॉलरेडी लावला, कधी सोडला, कुठे सोडला, तो इथं कसा ट्रॅप झाला, म्हणजे ह्याची माहिती करण्यासाठी त्याला आपल्याला इथून उचलून तिथं SOSमध्ये नेऊन त्याचं माहिती घेणं अपेक्षित आहे. सामान्य माणसांना सांगा की कॉलर आयडी बिबट्याला लावली, एक पट्टा आपल्याला आपण बोलू शकतो, पण नक्की ती कॉलर आयडी काय आहे आणि ती काम कशी करते हे समजा. कॉलर आयडीचं एक हे आहे, एक त्याचं सॅटेलाईटशी कनेक्ट होतं. त्याचं तर अर्ध्या तासाने त्याचे जे हे असतात फिरण्याचे जे पॉईंट्स असतात, जो ज्या एरियामध्ये फिरतो, परिसरात फिरतो, त्याचा अर्ध्या तासाने त्याचं हे करत जातं, कारण कोऑर्डिनेट्स मिळतात त्याचा वावर कुठं आहे, तो कॉलर आयडी कुठं पडला आहे. म्हणजे समजा त्याचे चार्जिंगचे हे असते तर तो कॉलर आयडी पडला ॲटोमॅटिक तो गळून पडतो. बॅटरी जर डाऊन झाली त्याची तर तो ॲटोमॅटिक तो गळून पडतो कॉलर आयडी. पण तसा तो कॉलर आयडीतून पडल्यानं तो ॲक्टिवेटच आहे. त्याच्या अनुषंगाने तो सॅटेलाईटला कनेक्ट होऊन तो अर्ध्या तासाने किंवा 1 तासाने तो संबंधित जे ॲप आहे त्याच्यावरती तो पॉईंट आउट करत असतो. तो म्हणजे बिबट्याचा बाग काढण्याचं एक प्रकारे ते यंत्र आहे. वावर फॉरेस्टमध्ये किती आहे आणि प्रायव्हेट लँडमध्ये किती आहे आता पण थोडासा त्याच्यावर अभ्यास चालू आहे. त्याला कॅमेरा वगैरे काय लावलेले? नाही, कॅमेरे वगैरे काय नसतात त्याला. असं आता जी चंदा वाघीण सोडली मध्यंतरी, तर तिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये, तर तिला सुद्धा जे कॉलर लावलेली तर तिचं काम सुद्धा ह्याचे 100% तिथं वावर कुठं आहे, प्रायव्हेट क्षेत्रामध्ये आहे, ती काय काय किल करते तिथं, म्हणजे त्यांचे जे हॅबिटॅट जे आहे त्याची माहिती करण्यासाठी आपण ते शक्यतो लावलेलं आहे. नक्की ह्या बिबट्याला कॉलर लावण्यामागचं कारण काय? म्हणजे आता कसं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मी पहिल्यांदा पण सांगितलं ह्याच्यामध्ये की ह्याचा जो अभ्यास आहे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी अभ्यास आणि रिसर्चसाठी तो जो वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी आणि प्लस लोकांचं पण संरक्षण यातनं कसं हे करता येईल, म्हणजे जो कॉन्फ्लिक्ट आहे मानव आणि वन्यजीव यांच्यातलं संघर्ष कमी होण्यासाठी हा जो अभ्यास करण्यात चालू आहे त्याच्यातच हा तो बिबट्या आपण ह्या ठिकाणी जेरबंद झालेला आहे. धन्यवाद.
या ठिकाणी शेतकरी मयूर वाघ सर आहेत. वाघ, तुम्ही सांगा की हा बिबट्या कितवा आहे आणि कधी जेरबंद झाला आहे, तुम्हाला अजून वन विभागाकडून काय माहिती आहे ते पण तुम्ही सांगा. हा 5वा बिबट्या आहे. हा 5वा बिबट्या आहे आणि हा आता पकडला गेलेला आहे. त्याच्या गळ्यामध्ये पट्टा आहे, म्हणजे तो यापूर्वी पकडला गेला होता आणि त्याला परत सोडला आहे. फॉरेस्टवाले सांगतायत 8-9 महिन्यापासून किंवा काय त्यांचा माहीत नाही मला, आम्ही सोडत नाही. समजा हा जो बिबट आहे, तर मग अशी त्यांच्या एका अधिकाऱ्यांनी मला सांगितलं का 8 महिन्यापूर्वी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट कुठली एक संस्था आहे तिने ते त्यांना लावली. आता एक याचं अंदाजे वय, मी 4 महिन्यापासून जशा दसऱ्याच्या दिवशी माझ्या घराला इतका गंभीर प्रकार घडला त्या दिवसापासून मी बऱ्यापैकी फॉरेस्टच्या लोकांच्या कनेक्टमध्ये आहे. त्यातला मला पूर्णपणे नाही पण थोडासा अनुभव आलेला आहे. 1 ते 1.5 ते 2 वर्षाचा किंवा 1-1.5 वर्षाचा असू शकतो, मी प्रॉपर सांगू शकत नाही. 8 महिन्यापूर्वी जर त्याच्या गळ्यामध्ये तो कॉलर लावलेला असेल तर 8 महिन्यापूर्वी यातल्या 50% त्याची साईज असेल. आणि 8 महिन्यापूर्वी जर तो लावलेला असेल आणि ते सांगतात आत्तापर्यंत तो तसाच आहे, 8 महिन्यामध्ये त्याची जी वाढ झाली त्याच्या पूर्ण तो गळ्याला करकचून गेला असता. म्हणजे हे जे फॉरेस्टच्या काही लोकांनी हे सांगितलं हे काही मला पटण्यासारखं नाही. 8 महिन्यापूर्वी सोडले, त्याच्यावर त्याचा अभ्यास चाललाय. 8 महिन्यापूर्वी सोडले, त्याच्यावर तो काय अभ्यास चाललाय. 8 महिन्यामध्ये किती लोकांचे जीव गेले असतील. म्हणजे लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची लोक आहेत, कोण असतील ते XYZ, मला घेणं देणं नाही त्यांच्याशी. त्यांना म्हणावं तुम्ही तुमची टीम आणा, माझ्या इथे शेतीच्या कामाला लावा, माझी सगळी शेतीची कामं करा बस. आणि फॉरेस्टची लोक म्हणजे माझ्या कुटुंबाला त्यांनी एकदम मजाक समजलंय. मी तळतळ करत असताना बाजूला तोंड करून हसणं, माझी टिंगलटावाळी करणं. माझ्याकडे भरपूर सारे पुरावे आहेत. माझे डॉक्युमेंटेशन 50% पूर्ण झालेलं आहे. मी आता लाईव्ह जाहीर सांगतो, 100% डॉक्युमेंटेशन पूर्ण झाल्यानंतर पुराव्यानिशी मी सुप्रीम कोर्टमध्ये सर्व दाखल करणार आहे. 70% डॉक्युमेंटेशन, त्याची पेन ड्राईव्ह वगैरे सगळं माझ्याकडे रेडी झालेलं आहे. सुमोटुममध्ये एक याचिका दाखल झालेली आहे. ते लोक आल्यानंतर तिथं कोणीतरी ॲडव्होकेट वेणुगोपाल म्हणून माणूस आहे, चक्क खोटं बोलतो तो माणूस. आम्ही उपाययोजना केली, असं केलं, कुठल्याही प्रकारची उपाययोजना नाही. इथं जर समजा वाघ पकडला गेला, हे लोक येत आहेत उचलून नेत आहेत, संध्याकाळपर्यंत प्रॉमिस करतायत पिंजरा येईल, दुसरा पिंजरा 2-2 दिवस येत नाही. कॅमेरे लावले होते, त्या कॅमेऱ्यामध्ये प्रत्येक वेळेला फॉल्ट होतो. ज्यावेळेला बिबट येईल त्यावेळेलाच फोटो येत नाहीत. ज्यावेळेला मी सकाळी लवकर येऊन तो कॅमेरा चेक करतो त्यावेळेला कॅमेऱ्यामध्ये पूर्णपणे फोटो आलेले असतात काय. आणि ज्यावेळेला फॉरेस्टचे कर्मचारी येऊन कॅमेरा ट्रॅप करतात का हे चेक करतायत, त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं असतं त्याच्यामध्ये वाघाचे फोटोज आले नाहीत. 3 दिवसापूर्वी कोपऱ्यावर सीताफळीच्या तिथं त्या स्पॉटला 2 बिबट ट्रॅप झाले म्हणून 3रा पिंजरा तिथं लावलाय. त्याच्यामध्ये 2 कोंबड्या सोलून लावलेल्या आणि 1 कोंबडी जिवंत आहे. तर त्या 3 कोंबड्यांमध्ये बिबट्या आलाय, त्यातली 1 कोंबडी ओढून घेऊन गेलाय. तिथं पंजे वगैरे ओढले. त्या दिवशी आम्ही तिथे गेलो, आमच्या शूटिंग आल्या आणि बिबट्याच्या शूटिंग आल्या नाही. ते म्हणतायत काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यामध्ये जर त्या कॅमेऱ्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये आमचाही फोटो नाही आला पाहिजे, कोणाचेच फोटो. 3 दिवसापूर्वी तो कॅमेरा गेलाय, अद्यापर्यंत त्याच्यात फोटो आले का नाही ही काही अधिकृत माहिती माझ्यापर्यंत नाही. दुसरा पुन्हा रिपेअर कॅमेरा पण आला नाही. मॅडम राजहंस मॅडम ज्या आहेत त्यांनी मला 2 महिन्यापासून प्रॉमिस करतायत की तुमच्याकडं 7-8 कॅमेरे येतील, 7-8 पिंजरे येतील. 2 कॅमेऱ्याच्यावर 3रा कॅमेरा आला नाही. 3रा कॅमेरा आला का त्यातलाही खराब झालेला असतो. फॉरेस्टवाले कुठल्याही प्रकारे, आणि ते कोण जे ह्युमन राईटमध्ये सुमोटोमोची याचिका दाखल झाली त्या फॉरेस्ट विभागातर्फे एक ॲडव्होकेट वेणुगोपाल सर म्हणून कोणतरी का चक्क माणूस तो खोटा बोलतो. ॲडव्होकेट मला तसं बोलण्यात, तिथं उपाययोजना केल्यात, आता तिथं वाघ येत नाही. मग हे काय, इथं जर वाघ येत नाही तर हे काय. माझ्या इथं आतापर्यंत 5 पकडलेत. ते म्हणतायत पूर्ण उपाययोजना झाल्या, अभि उधरले, पण आताही नाहीये. मग हे काय. त्यांनी मेहरबान कोर्टासमोर ते स्टेटमेंट केल्यानंतर सीताफळीजवळ 3 लेपर्ड पकडलेत. तिथं कॉल केल्यानंतर त्या नंबरवर मी कॉल केला, ज्या नंबरवरून मला कॉल येतो त्यांनी सांगितलंय तुम्हाला आता मीटिंगमध्ये घ्यायला नाही सांगितलं. मग कोणी नाही सांगितलं, का नाही सांगितलं. बिबट्याचं पूर्णपणे निरसन झालेलं नाहीये. मग मी सत्य बोलतो, मी खरं बोलतो म्हणून मला त्या मीटिंगमधून हाईड केलंय. का केलं बरं. मग मी माझ्या व्यथा कोणाजवळ मांडायच्या, त्याच्यातून मला हाईड केलंय. त्यांना सांगितलं, कॉल केला,
कल मीटिंग हो गया, 2 दिन पहिले हो गया, 8 दिन बाद आहे. ज्या दिवशी मला तारीख दिली जाईल त्या दिवशी तिकडून काही सांगितलं जात नाही, फोन उचलला जात नाही. मग आता नेमकं मी काय समजायचं? हा जो बिबट आहे मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला इथून निघून देणार नाही. काय कोणी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटनी ते कॅमेरे लावलेत, पट्टे लावलेत का काय, त्यांनी इथं यायचं नाही तर यांनी इथून बिबट्या उचलला का माझी बायका पोरं आम्ही एंड्रेल पेणार आणि सामूहिक आत्महत्या ह्या स्पॉटला करणार. मी बिबट इथून यांना उचलून देणार नाही. फॉरेस्टवाले माझी टिंगल करतायत, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. उद्या तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या, संपूर्ण पुरावे मी हजर करतो. फॉरेस्टवाल्यांना वाटलं हा येडा आहे, याला काही कळत नाही. फॉरेस्टच्या अपरोक्ष मी 2 कॅमेरे लावलेत. माझ्या ॲब्सेंटीमध्ये फॉरेस्टवाले आले, माझ्याबद्दल काय काय बोलतायत काय. तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या, उद्या लगेच सगळे जाहीर करतो. या सगळे प्रेसवाले माझ्या घरी नाही तर मी सगळ्या प्रेसवाल्यांना बोलवतो. माझ्या कुटुंबाचं फॉरेस्टनी पूर्णपणे खेळणं मांडलेलं आहे. हसतायत, मी तळतळ करत असल्यावर बाजूला तोंड करून हसतायत. हा बिबट इथून उचलला का 3ऱ्या मिनिटाला माझ्या कुटुंबासह माझी इथं आत्महत्या आहे. कोणी सोडला काय, वाईल्ड लाईफ वाले ना 8 दिवस तो पिंजरा इथं राहू द्या, त्यांना इथं आणा, मला समोर कन्फर्म करू द्या. राजहंस मॅडमला मी कॉल केला, ते म्हणले वाघ सर आमच्याकडून हे ट्रॅप लावलेला नाही आहे हा, आणि हा आमच्याकडून हे केलेलं बिबट नाही आहे. मी लाईव्ह सांगतो, हा माझ्या कुटुंबाला काही झालं त्याला पूर्ण फॉरेस्ट सर्व अधिकारी कर्मचारी रेस्क्यू टीम जबाबदार राहील, कारण पूर्ण सगळ्यांनी माझा खेळ मांडलाय. मी 3 दिवस कॉल करून माझ्याकडे कोण येत नाही. तुम्ही माझ्या ऊसामध्ये चला, माझा ऊस पाण्या वाचून जळायला लागलाय. सगळे माझ्याकडे डेलीचे फोटो आहेत, यांनी लावलेले कॅमेऱ्याचे, मी माझ्या मनाचे नाही सांगत, तारीख वाईज फोटो आहेत. माझा ऊस जळायला लागलाय. माझी कांदा लागवड चालली होती. मी या लोकांना म्हटलं या. कांबळे साहेबांना 3 वेळा कॉल केला, साहेबांना 10 वाजता कॉल केला, म्हणले टीम येते. परत मी साहेबांना 12 वाजता कॉल केला, टीम येते. 4:30ला ते म्हणले अजून टीम आली नाही. टीम आली 5:45 वाजता. तोपर्यंत माझ्या शेतातले सगळे मजूर निघून गेले होते. तुम्ही आत्ताही चालून बघू शकता, माझी 2 एकरची लागवड 3 टप्प्यात झालेली आहे. 15-15, 8-8 दिवसाच्या गॅपनी माझ्या पूर्ण रोपाचं नुकसान झालं. धनगर बांधवाकडून मला फॉरेस्टवाल्यांनी सांगितलं तुम्ही बक्षे ठेवा. साहेब गाभण मेंढी घेतली मी 20,000 रुपयाची. त्या माणसाला मी चेकनी पैसे दिलेत, माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. ती मेंढी इथं ठुली, ती मेंढी खाल्ली, त्या मेंढीचे मला 11,500 रुपये आले. मी त्यांना म्हणलं एवढे कमी पैसे कैसे काय, तुम्हाला सगळे पुरावे दाखवलेत. ते म्हणले अहो ते छोटंसं मेंढरू आहे. गाभण मेंढी साहेब छोटी असते का? आता या बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. इथून बिबट्या उचलला आम्ही आत्महत्या करणार. कोण लाईव्ह इन्स्टिट्यूट कोण काय आहे त्यांनी इथं यावा, मला लाईव्ह हे सगळं प्रूफ करून द्यावा. साहेब 3 दिवस कोण येत नाही. 3 दिवसापूर्वी खराब झालेला कॅमेरा मी 2 वेळा कॉल केला, ते म्हणले अजून त्याची तपासणी झाली नाही. साहेब 3 दिवसा फॉरेस्ट सांगता आम्ही मयूरवाघच्या कुटुंबाबद्दल मयूरवाघबद्दल खूप गंभीर आहे. मग का येस साहेब बोला, नाही तुम्हाला काय बोलायचं ते बोला तुम्ही. तुमचा राग हा 100% रास्ता आहे. पहिल्यापासून मी तुम्हाला ज्यावेळेसपासून तुम्हाला भेटत आहे 100% तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण त्याला इथनं उचलणं आम्हाला मी उचलून देणार नाही साहेब, आत्महत्या करणार. आणि माझा निर्णय. अहो तुमची लोक टिंगल करतायत साहेब, माझी कोण करते टिंगल? हसतायत बाजूला तुमचे फॉरेस्टचे, तुमचे रेस्क्यू टीम. साहेब माझी तळपायाची पार आट्यात जाती, पण फक्त काय तुम्ही सरकारी कर्मचारी आहेत म्हणून मी तुमच्यावर त्या भाषेत बोलू शकत नाही. कारण आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली ती अगदी स्ट्रिक्ट, कठोर, त्या महामानवाला माझं वंदन आहे. त्याच्यात छेडछाड करून खूप कायद्यांमध्ये बदल झाले. ज्याच्यावर अन्याय होतो तळतळून बोलायला गेला का सरकारी पॉवरचा वापर करून त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात. होत आहे असं.